नमस्कार आणि वेलकम टू न्यू व्लॉग. आणि न्यू व्लॉगमध्ये असं सांगायला गेलं, अरे यार असं वाटतं चेहरा मला. सो न्यू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि याचा केस वाढलेले दिसत आहे, सो केस कापायचा टाईम आलेला आहे. सो मला एक कळालेलं आहे की तुम्ही जर मला जास्त एक मिनटं थांबा, जास्तीत जास्त मला टी व्हीवरती बघता. कारण की मी आता बघत आहे माझे ॲनालिटिक्स, तर त्याच्यामध्ये मला कळून आलं आहे की आपली पब्लिक जी जास्त आहे ती 50% टी व्हीवरती आहे. आणि हे बघून आनंद पण व्हायला पाहिजे, पण ह्याच्याने एक प्रॉब्लेम होत आहे. जसं मी तुम्हाला सांगतो, बघा, मोबाईल आणि टी व्ही, ठीक आहे. तर मोबाईलमध्ये आपली 54% आहे आणि टी व्हीमध्ये 47% आहे. सो ऑलमोस्ट 60% इन मोबाईल फोनमध्ये बघतात आपल्याला, आणि टी व्हीमध्ये 49% किंवा 45%, म्हणजे अर्ध्यात जास्त लोक टी व्हीमध्ये बघत आहेत, फॅमिलीमध्ये बघत आहेत. आणि ते म्हणजे ठीक आहे, पण त्याच्याने आपले व्ह्यूज कमी होत आहेत. अगर तुम्ही टी व्हीमध्ये मला बघत असाल चांगली गोष्ट आहे, पण टी व्हीमध्ये सोडून एक मोबाईलमध्ये पण लावून ठेवा, आणि त्यांनी व्ह्यू काउंट पण वाढतात आणि आपले सबस्क्राईब वाढतील. आता तुम्ही एकाच जागेवर बसून 4 जणं बघतायत, ते पण चांगली गोष्ट आहे ना, असं नाही, पण त्यांनी आपले व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढत नाही, तर ते दुःखद घटना आहे. पण ठीक आहे, कॉम्प्युटरवरती आपल्याला 10% बघतात आणि टॅबलेटवरती 1.2% लोक बघतात. आणि हो, चॅनलची बेल आयकन दाबून ठेवा, कारण की तुम्ही बेल आयकन खूप कमी जणांनी दाबले. फक्त 10% लोकांनी बेल आयकन ऑन केलेली आहे. तो सबस्क्रायबर हू टर्न ऑल नोटिफिकेशन ऑफ युअर चॅनल इज 50%, आणि हू टर्न ऑन ऑल द नोटिफिकेशन. ओके 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 ओके, तो वही है जो वहाँ पे दिख रहा है, वही तुम लोग को बता रहा हूँ. सो करके रखो. और नॉट सब्सक्राइब 24 लोग हैं, 24% नहीं 76% है, और सब्सक्राइब 24% है. ये बहुत कम आंकड़ा है. सब्सक्राइब करो, देख रहे तो सब्सक्राइब भी करो. ऐसा कुछ नहीं आहे की बघून जायसाठी. सबस्क्राईब फ्री आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही पैसे घेत नाही जॉईनिंगचे. आणि अगर ते असतील पण मी तुम्हाला सांगेन जेव्हा मी ते चालू करेन. अजून मी काही चालू केलेलं नाही आहे. सो करा, लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि आता आपण थोड्या टायमाने खाली जाऊया. सो खाली जाऊन काय असेल ते सांगेन, किंवा मित्रांसोबत आज आय थिंक कुठे जायचा प्लॅन झाला तर बघूया. आता तुम्हाला सांगतो. पीस आउट, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. असं मी बोलणार नाही आहे, तर मी कंटिन्यू राहा. हे माझ्या तोंडात येते कारण की मी आत्ताच एक दुसरी व्हिडिओ ती एंड करायसाठी मी एक चालू केलं होतं, त्याच्यामुळे झाले. पण ठीक आहे, आता जाऊया, भेटू पुढे, भेटा बघत. बरेच लोकांना माहिती नसेल की आपली एक व्हिडिओ ती होती, ती व्हिडिओ व्हायलेशनमुळे तिचं आय थिंक काय बोलतात, चित्रीकरण बंद झालं. कारण की आय थिंक काय बोलतात त्याला, कंट्रीजमध्ये काही ते विजिबल नाही. कारण की ते म्हणजे आपण बोलू शकतो त्याला, कारण की मी मॅच दाखवली होती. सो त्याच्यामुळे 1-2 पार्ट दाखवले होते. सो त्याच्यामुळे आपल्यासाठी कॉन्क्लुजन आले असतील, पण आता काही करू नाही शकत. सो आता त्यासाठी मला कळत नाही आहे की आपण काय करूया. सो गाईज, तुम्हाला एक सांगत होतो की जे व्हिडिओ व्हायलेशन झालं ते कशामुळे झालं. ते व्हिडिओ व्हायलेशन झालं आहे कारण की आपण एक कुठली तरी मॅच चित्रीकरण केलं होतं. सो ते थांबल्यामुळे आपलं व्हिडिओ व्हायलेशन झालं. आणि ठीक आहे, साहजिक गोष्ट आहे, ते व्हिडिओ व्हायलेशन होणारच होती. कारण की जिओने सर्व राईट्स घेतलेत आणि जिओ हॉटस्टार मर्ज झाले त्या गोष्टीसाठी. सो फॅक्ट आहे की त्यांना त्याच्यातून अजून पैसे कमवायचे असेल, त्याच्यामुळे त्यांनी जे यूट्यूबवर टाकतात त्यांच्यासाठी त्यांनी बंद करून टाकलं असेल. तो काय आता ह्याच्यावर काय आपण बोलतो, ते पत्ते नाही का सत्य नाही, काहीतरी बोलू शकतो तुम्ही, पण झालं आहे. आता ह्याच्यामुळे आपली एक व्हिडिओ पूर्ण पीक डाऊन आहे त्याची, आणि का माहिती नाही, ते मी आत्ता बघितलं, आत्ता चेक केलं, त्याच्यामुळे कळालं मला. आणि आता मी बाहेर जाणार होतो, पण तितक्यात मम्मी बाहेर गेली. सो आपल्याला वेट करावं लागेल, आणि मम्मी आले कीच मग आपण बाहेर जाऊ शकतो. आणि आज एवढं काय मित्र वगैरे नाही आलेत, आणि माझा मित्र एक जो आहे तो दुसरीकडे गेला, आणि एक मित्र काहीतरी भलतेच कामं करतो आहे. सो इंटरेस्टेड नाही आपण. आणि मग मी म्हटलं की मी घरी बसेन, आणि एक तो नवीन पिक्चर आहे बुरुज करून, तो हिंदीमध्ये मी डाउनलोड केलेला आहे. आणि डाउनलोड केला इनफॅक्ट मी, म्हणजे काय बोलतात त्याला, डिझनी हॉटस्टार जो त्यांनी आपलं ब्लॉक केलं आहे. सो त्यांच्याच ह्याच्यावर ते बघतो आहे, आणि म्हणून मी ह्याचं चित्रीकरण नाही करत, कारण की मग त्याच्यावरती पण लावू शकतात, काय भरोसा नाही. सो आपण रिक्स नाही घेत, कारण की आत्ता जरा सुरेख चाललं आहे, आणि आपण त्याच्यावर रिक्स घेणं मला वाटत नाही की आपण ते करायला पाहिजे. सो नाही घेते मी. आणि ठीक आहे, माझे तुम्ही जे कमेंट केलं होतं कोणत्याही मित्रांनी की माझ्या भावांसोबत काढा,
आता इनफॅक्ट शिमगा येणार आहे, सो स्टे ट्यून. शिमग्याची व्हिडिओ पण लवकरात लवकर काढू आपण आणि बघू काय होतं ते. आणि अगर बाहेर जायला भेटलं तर ठीक आहे, नाहीतर मग सांगेलच तुम्हाला काय होतं ते. मी हे सांगायसाठी खरं कॅमेरा उचलला कारण की भाई आपली व्हिडिओ मलाच माहिती नाही आहे. मी टाकून देतो आणि विसरून जातो की हां बाबा होईल. आणि डेली व्लॉगिंग म्हणजे एक कला आहे भाई. तुम्हाला काय सांगू, आता तुम्ही रोज स्वतःच्या जीवनातून कंटेंट काढताय. आता हे तुम्ही करून दाखवा, मी मानलं तुम्हाला, तर मी एवढ्या वेळेस करतो आहे. मला कंटाळा आला आता. मी 200 व्हिडिओपर्यंत करणार आहे आणि नंतर मग बनवणार, पण एक असं बनवणार की म्हणजे आपण बोलतो ना त्याला 3-4 दिवसाचं शॉर्ट करत. अँड सी बघू आता कसं होतं ते. पुढे जसं होईल तसंच तुम्हाला सांगितलं जाईल. चला, खूप जास्त बोललो, आता बंद करतो आणि थोड्या टायमाने भेटतो. थोडे कॉस्ट्यूम चेंज, सर्व चेंज, आणि जरा आता चालू आहे खाली. जसं तुम्हाला म्हटलं होतं थोडा टाईम जाणार असेल. सो बघू किती होतं काय होतं. अचानक अशी लिफ्ट थांबायची असं वाटतं, पण ती थांबत नाही आणि त्याच्यामुळे मी बंद करून टाकतो. स्वतः थांबली आहे. ठीक आहे. आता मी गाडीमध्ये बसलो होतो तर मला आठवलं की तुम्हाला एक सांगायसाठी, अगर कोणाला HSRP त्याचं काही करायचं असेल तर मी करून देत नाही. मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देईन की कसं करतात, कारण की मी माझ्या गाडीसाठी केलेलं आहे आणि मला अपॉइंटमेंट आलेली आहे. सो अगर ते कोणाला माहिती नसेल आणि कसं करायचं ते तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा या गाडीच्या बोलतो या व्हिडिओच्या. सो मी अगर ते बघीन आणि तुम्हाला जसं आहे तसं एक स्पेशल व्हिडिओ त्यासाठी अलग ब्लॉग्समध्ये अगर सांगायला जमलं तर सांगेन, नाहीतर मग अलग एक नवीन व्हिडिओ बनवून त्यासाठी स्पेसिफिक ते टाकून देईल. ठीक आहे. सो हेच सांगायसाठी चालू केलं. आता मी चालू घरी, कारण की एक मित्र येतो आहे, त्याला भेटीन आणि मग घरी जाईन. ते एवढं काही इम्पॉर्टंट नाही, सो ते सांगणं पण गरजेचं नाही. सो पीस आउट, भेटतो थोड्या टायमाने.